धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कथित बंडखोरीच्या चर्चांवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत त्यांचा नामचीन गद्दार असा उल्लेख करून राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर नावानं उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ठाकरे गटाचे काही खासदार सामील होणार असल्याचा दावा केला जातोय। याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्ली येथे राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षानं बोलावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्यामुळे हा वाद अधिकच चिघळलाय। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत तिखट शब्दात ओमराजे यांच्यावर प्रहार केला असून जे पक्ष सोडून जात आहेत ते सरळ सरळ गद्दार आहेत आणि गद्दारांना कोणतीही नैतिक भूमिका नसते असं म्हटलंय। रोजच्या प्रमाणे संजय राऊत कसे फायरवर बघायला मिळालेत पाहूयात या व्हिडिओमध्ये। गद्दाराला भूमिका असते का? मी ओम निंबाळकरांचं नाव घेत आहे, ते एक नामचीन गद्दार आहे। नामचीन ची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत। आम्हाला खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, नगरसेवक फोडायचे। नमस्कार, मी स्नेहा चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा हा नवा अंक अत्यंत नाट्यमय वळणावर पोहोचलाय, कारण या वादाला केवळ राजकीय परिणाम नसून त्याला कौटुंबिक आणि न्यायालयीन पार्श्वभूमी देखील लाभली आहे। संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अतिशय खळबळजनक दावा केलाय की विरोधी पक्षातील निवडून आलेल्या खासदारांवर वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड दबाव आणला जातोय। राऊत यांच्या मते खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी 200 ते 500 कोटी रुपयांच्या विकास निधीची तसेच विविध पदांची प्रलोभनं दाखवली जात आहेत। इतकंच नव्हे तर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या प्रसिद्ध हत्या प्रकरणाचा संदर्भ देत राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे की या प्रकरणाच्या न्यायालयीन निकालावर प्रभाव टाकण्यासाठी किंवा मनासारखा निकाल मिळवून देण्याच्या अटीवर ओमराजेंना सत्ताधारी गोटा देण्याची ऑफर देण्यात आली होती असा थेट आरोप राऊत यांनी केला असून त्यामुळे राजकारणात मोठा भूकंप झालाय। सर, आज सगळे जे खासदार 6 खासदार गेले होते ते आज मुंबईत येणार आहेत आणि 4 वाजता पत्रकार परिषदेत येणार आहेत। काल ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। गद्दाराला भूमिका असते का हो? तुम्ही ओम निंबाळकरांचं जे नाव घेत आहे ते एक नामचीन गद्दार आहे, नामचीन। त्यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत। गद्दाराला भूमिका असते मी आत्ता ऐकले। इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले, गद्दार झाले, मीर जाफरपासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यांना का भूमिका असू शकते का? नाही ना। जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे आणि त्यांना कोणती भूमिका आहे या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे। शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत। शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत। जसे पूर्वी अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी। पण रावसाहेब, काल दिवसभर म्हणजे ओमराजे शिंदे जोपर्यंत राजकीय भूमिका मांडत नव्हते तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून टीकेचा सूर मवाळ झाला होता, पण जशी त्यांनी राजकीय भूमिका घेतली, शिंदे शिवसेनेबरोबर जाणार असं त्यांनी म्हटलं, तेव्हा आता पुन्हा एकदा त्यांना गद्दार आणि सगळ्या गोष्टी पुन्हा बोलल्या नाही बघा, तुमचं कारण त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले, त्यांची अजिबात त्यांची अजिबात मनधरणी कोणी केली नाही। त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले, त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते। लक्षात घ्या, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल, 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। आता ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्याच आघाडीमध्ये आहेत ना, युतीमध्ये, आणि त्या मांडीला लावून बसतील। हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचं शिखर आहे। या लोकांनी ओमच्या वतीनं कोणी पैसे घेतले
पहिले 15 कोटी, ही सगळी माहिती उद्धव ठाकरे यांना. आज शेतकरी आत्महत्या करतायत, विद्यार्थी आत्महत्या करतायत, नीटचे पेपर फुटतायत. या नीटला जेव्हा आणली त्याच वेळेला आपण विरोध केला होता. आज लहान मुलं पळवण्याचा प्रकार वाढलेले आहेत. खासदार आमदार जसे पळवले जातात तशी लहान मुलं पळवली जातात, मुली पळवल्या जात आहेत, त्याचे व्यापार होत आहेत, त्यांना परदेशी पाठवलं जात आहे, काही जणींना वेश्या व्यवसायाला पाठवलं जात आहे. एवढे सगळे प्रश्न आज आपासून देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे? आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत काय? 0. कोण तुम्ही, कोण नाही. रांगेत उभं राहा, मेंढरासारखे मतदान करा, मोकळे व्हा. आज हे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे, उद्या दुसऱ्या पक्षांकडनं सुरू होईल, काही दुसऱ्या इतर पक्षांकडनं ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे. याला निवडणूक म्हणणार? मी काल आम्ही बसलो असताना मी म्हटलं बरं झालं चला आपले खासदार निवडून नाही आले. संजय राऊत यांच्या या अत्यंत धारदार आणि थेट हल्ल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर देखील जाहीरपणे व्यक्त झाले असून ते अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ओमराजे म्हणाले की अवघ्या 3 दिवसांपूर्वी मी पक्षासाठी आणि तुमच्यासाठी एकदम चांगला लोकप्रतिनिधी होतो, पण अचानक एका रात्रीत मी गद्दार कसा बनलो असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला. आपल्या वडिलांच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या न्यायालयीन खटल्याच्या कामात आणि मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाच्या निकालाच्या प्रक्रियेत आपण पूर्णपणे व्यस्त असल्यामुळेच पक्षाच्या तातडीच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मुंबई सत्र न्यायालयाने या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल दिल्यानं कौटुंबिक स्तरावर आपण अत्यंत दुःखी आणि हताश असल्याचं ओमराजेंनी सांगितलंय. या कठीण काळातही आपल्यावर अशा प्रकारे गद्दारीचा शिक्का मारला जाणं अत्यंत वेदनादायी असल्याचं ते म्हणाले. ठाकरे गटानं आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना कडक व्हीप जारी केला होता आणि या व्हीपचं उल्लंघन करून जे बैठकीला आले नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असेल असे संकेत संजय राऊत यांनी दिले होते. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय की तांत्रिकदृष्ट्या सर्व खासदार आजही शिवसेनेतच आहेत, कारण लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र जे लोक मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात करून केवळ निधीच्या मोहापायी किंवा दबावाखाली पक्ष सोडण्याचा विचार करतायत त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच जनतेसमोर जाऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी असं खुलं आव्हान राऊत यांनी दिले. गद्दारी करून सत्तेची ऊब घेणाऱ्यांना मतदारसंघामध्ये फिरकणं कठीण होईल आणि लोक अशा नेत्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. सत्ताधारी शिंदे गटाकडून या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असून महायुतीच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांवर टीका केली आहे. राऊत यांच्या सकाळच्या वक्तव्यांमुळेच केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकू नये, अन्यथा ग्राउंड लेव्हलला त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे. उद्धव ठाकरे येत्या काळात मुंबईत विविध मेळावे घेणार असून त्यानंतर जून महिन्याच्या उत्तरार्धात बंडखोरीच्या चर्चा असलेल्या सर्व मतदारसंघांचा झंझावाती दौरा करणार आहेत. नागपूर, यवतमाळ, परभणी, हिंगोली आणि धाराशिव अशा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जाऊन उद्धव ठाकरे स्वतः जनतेशी संवाद साधतील आणि पक्षाची बाजू मांडतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. लोकप्रतिनिधी फुटले तरी मूळ मतदार आणि निष्ठावान शिवसैनिक पक्षासोबतच राहतात हा इतिहास असून आगामी काळात जनताच या गद्दारीचा खरा न्याय करेल असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातो. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.